करता. जसं की एक उदाहरण सांगतो की यामध्ये आपण एक पॉईंट घेतला असेल बेरोजगारी. तुम्हाला एकूण 17 पॉईंट आहे, पण एक पॉईंट आहे तुमचा बेरोजगारी. आता बेरोजगारी हा जो काही पॉईंट आहे तो शिक्षक त्या क्लासमध्ये तुम्हाला बेरोजगारी हा पॉईंट समजून सांगतो. म्हणजे काय आहे अंडरस्टँडिंग, हा पहिला डायमेन्शन. दुसरा डायमेन्शन तुमचा हा आहे की हा तुमचा समजल्यानंतर याच्या संदर्भात मार्केटमध्ये जे पुस्तकं तुम्ही निवडलेले आहेत, जसं की स्टेट बोर्ड, एनसीईआरटी आणि तुमचं असलेलं बसके सरांचं पुस्तक, ते तुम्ही निवडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बेरोजगारी हा जो काही टॉपिक आहे तेवढाच तुम्हाला तिथे वाचायचा आहे. बस तेवढंच. या दोन सोर्सेस मधून वाचा, नंबर ऑफ पुस्तक वाचण्याची गरज नाही. तिथे तो जो काही टॉपिक आहे बेरोजगारी हा टॉपिक वाचा. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची स्ट्रॅटेजी तुमची ही आहे की तो सेम टॉपिक जो आहे बेरोजगारी, तर यामध्ये असणारे जे पीवायक्यू आहे ते तुमच्या जवळ आहे. मला माहिती की सध्या नंबर ऑफ पीवायक्यू सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर अशा वेळेस हे जे काही पीवायक्यू आहे हे तुम्ही पीवायक्यू सोडवा, पण कोणत्या टॉपिक वरती? या सेम टॉपिक वरती. आणि ही प्रोसेस अशीच आहे 1, 2, 3. आधी अंडरस्टँड करायचे, नंतर त्याचे घरी गेल्यानंतर ऑथेंटिक सोर्सेस वाचायचे आहेत, नंतर त्याच्यावरती पीवायक्यू सोडवायचे आहेत. आणि चौथा जो काही मुद्दा आहे मित्रांनो, जो तुम्हाला इथे महत्वाचा आहे, अंडरस्टँडिंग, ऑथेंटिक सोर्सेस, पीवायक्यू. त्याच्यानंतर जे तुम्ही आतापर्यंत समजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी याच्या सेल्फ नोट्स तुम्हाला काढायचे आहेत. सेल्फ नोट्स किंवा क्लास नोट्स हा शब्द प्रयोग मी तुम्हाला इथे मुद्दामून करेन. सेल्फ नोट्स किंवा क्लास नोट्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे करण्याची का गरज आहे, सगळं मार्केटमध्ये तर मटेरियल उपलब्ध आहे. मित्रांनो बघा, मुलं यशस्वी होण्याचं न कारण काय आहे, हेच आहे की मुलांना काय वाटतं की आपण पुस्तक वाचलो म्हणजे आपण यशस्वी होतो. असं नाही. तुम्हाला कंटिन्युअसली आणि इंटेन्सिव्हली तुम्हाला काम करावं लागेल. एक टॉपिक तुम्ही वाचला, त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की मला काय समजतं, मला काय शॉर्टकट जमू शकतात, हे सगळे तुम्ही तुमच्या क्लास नोटच्या माध्यमातून एकत्र करा किंवा सेल्फ नोटच्या माध्यमातून एकत्र करा. आणि त्याच्यानंतर जी काही तुमची पुढची प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला सातत्याने रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करावं लागेल, तर यामध्ये मी इथे ऍड करेल तो पॉईंट आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस या शब्दाचा अर्थ काय आहे की मार्केटमध्ये जे काही टेस्ट सिरीज आहेत इकॉनॉमी या विषयाच्या किंवा जे काही सब्जेक्टिव्ह जे काही टेस्ट असतील त्या टेस्ट सोडवणे, त्या टेस्टच्या माध्यमातून माझा स्कोअर चेक करणे, मी कोणत्या विषयामध्ये